नमस्कार. माझा आजार आणि उपचार या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण पावसाळी आजारांबद्दल माहिती घेत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणास डेंग्यू, चिकनगोनिया आणि मलेरिया या आजारांविषयी मी आपल्याला माहिती करून दिलेली आहे. तर आज आपण टायफॉईड फीवर या आजाराबद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात. तर तुम्हाला नेहमी ताप येत आहे का? तर या तापेवर कधी दुर्लक्ष करू नका. हा आपला टायफॉईडचा ताप असू शकतो. आज आपण टायफॉईड फीवर या विषयावर एक माहितीपर व्हिडिओ आपल्यासमोर मी सादर करीत आहे. पावसाळ्याच्या दिवसात किंवा अस्वच्छ पाणी आणि अन्नामुळे एक गंभीर आजार म्हणजे टायफॉईड. पुढे आपण टायफॉईड म्हणजे नेमके काय, याची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर टायफॉईड म्हणजे काय? हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात व आपल्याला टायफॉईडचा आजार होऊ शकतो. तर याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत? तर सतत आणि खूप जास्त ताप येतो. हा ताप हळूहळू आपल्याला वाढत जातो. तीव्र डोकेदुखी आणि अंगदुखी होते. खूप जास्त थकवा पण या आजारामध्ये जाणवतो. पोटात दुखणे आणि या आजारात खूप भूक मंदावते. अन्नाचा वास येतो किंवा अन्न समोर ठेवले तरी अन्न खावेसं न वाटणे हा एक ह्याच्यातला महत्त्वाचा सिम्पटम आहे. फोडणीचा वास येणे किंवा कधीकधी फोडणीचा वाससुद्धा आपल्याला सहन होत नाही. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन किंवा कधीकधी आपल्याला जुलाबसुद्धा या आजारामध्ये होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये अंगावर लाल चट्टे, पण विशेष करून हे छातीच्या भागात हे चट्टे आपण कधी ऑब्झर्व करू शकतो किंवा पाहू शकतो. याच्यामध्ये लॅब टेस्ट कोणत्या आहेत? तर याच्यामध्ये सर्वात ब्लड कल्चर किंवा रक्तसंवर्धन चाचणी याला आपण मराठीत म्हणू. टायफॉईडचे निदान करण्यासाठी ही एक अचूक टेस्ट आहे. दुसरी आहे विडाल टेस्ट. ही एक सामान्य टेस्ट आहे जी टायफॉईडच्या संसर्गासाठी आपण करतो. त्याच्यानंतर आहे स्टूल आणि आपण युरिनचं कल्चरसुद्धा या आजारामध्ये आपण बऱ्याच वेळा करतो. या टायफॉईडचे उपचार काय आहेत? डॉक्टर टायफॉईडच्या तीव्रतेनुसार आपल्याला अँटीबायोटिक्स ही औषधे देतात व तो पूर्ण कोर्स आपल्याकडे करून घेतात. तर आपण हा कोर्स कधीही अर्धवट सोडू नये. तर याच्यामध्ये आहार कोणता घ्यायला पाहिजे? हलका आणि पचायला सोपा असा आहार आपण या आजारामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यात मुगाची खिचडी आहे, ताक आहे, जास्त पाणी आहे, फ्रूटचा ज्यूस आहे, फ्रूट्स आहेत, असा आहार आपण याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. तर या आजारामध्ये आपलं पाणी खूप कमी होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ORS आणि भरपूर पाणी आपल्याला या आजारात प्यायला पाहिजे. तर विश्रांती घेणंसुद्धा या आजारामध्ये महत्त्वाचं आहे. शरीराला खूप विश्रांती देणे या आजारामध्ये गरजेचे असते. तर मित्रांनो, टायफॉईड हा आजार टाळण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी प्या. जर आपण पाणी उकळून थंड करून जर पिले ते खूपच छान. अन्न झाकून ठेवा आणि बाहेरची उघड्यावरची पदार्थ खाणे या पावसाळ्यामध्ये आपण नक्कीच टाळायला पाहिजेत. तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपाय न करता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे सर्वात सुरक्षित आपल्याला असेल. आणि हा व्हिडिओ फक्त सामान्य जागृतीसाठी मी आपल्यासमोर आणलेला आहे. कोणतेही उपचार आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून नक्की घ्यायला पाहिजेत. आपणास हा व्हिडिओ जर लाभदायक वाटला असेल तर आपण आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत, मित्रमैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ पोस्ट करा व या जनजागृती माझ्या मोहिमेत आपणसुद्धा सामील व्हा. धन्यवाद.